नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. धक्केबुक्केमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी बोलतोय तो दिवस शुक्रवार 24 जून आहे आणि आज ज्या काही राजकीय घडामोडी चालत होत्या महाराष्ट्राशी संबंधित, त्यापैकी एक घडामोड महाराष्ट्राशी संबंधित पण आसामची राजधानी गुवाहाटीमधली आहे. आणि त्या गुवाहाटीमधल्या ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सध्या शिवसेनेचे सगळे बंडखोर आमदार एकत्रित मुक्कामाला आहेत, तिथेच आणखी एक शिवसेनेचे आमदार, मला वाटते कुर्ला साकीनाका विभागाचे किंवा चांदिवली विभागाचे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे जाऊन पोहोचले. ती मी बातमी टी व्हीवर बघत होतो, तर नेमके हे दिलीप लांडे तिकडे पोहोचले. त्याचं चित्रणही दाखवलं, ते हातबीत करून कोणाला जाऊन त्यांनी आलिंगन वगैरे दिलं. पण बातमी अशी होती की हे दिलीप लांडे गुवाहाटीच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या शिवसेना आमदार सहकाऱ्यांना भेटायला आणि त्यांच्यात सहभागी व्हायला पोहोचले. तेव्हा त्यांच्या स्वागताला शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हजर नव्हते. एकनाथ शिंदे कुठेतरी बाहेर गेलेत, हॉटेलच्या बाहेर गेलेत, कदाचित मुंबईला गेलेत, असं स्पेक्युलेशन सांगणारी ती बातमी होती. पण नंतर उघड झालं की एकनाथ शिंदे कुठे मुंबईला वगैरे गेलेले नाहीत. ते परत एकदा हॉटेलमध्ये फेरी मारून कुठच्या मंदिरात गेले होते, कामाख्य देवीच्या, आणि परत आले वगैरे वगैरे. पण संध्याकाळच्या सुमाराला ह्या दिलीप लांडे यांच्या संबंधात आणि त्यांच्या या नेतृत्वाला दणका देण्याच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमेय खोपकर यांनी केलेल्या एक ट्विट समोर आला की आत्ता शिवसेनेच्या नेत्यांना दुःख कळलं असेल की आमचे 6 नगरसेवक मनसेचे पळवलेत, तेव्हा तुम्ही आनंदोत्सव साजरा करत होता. आज तुमच्याच एकाने 36 आमदार तुमच्याकडून पळवलेत. आणि हे जेव्हा आलं तेव्हा मी विचार करायला लागलो. मग लक्षात आलं की जे दिलीप लांडे म्हणून आज शिवसेनेचे चांदिवली वगैरेचे उपनगरातले, मुंबई उपनगरातले आमदार आहेत, ते मूलतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक होते. 2017मध्ये ते मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण लवकरच मनसेच्या त्या एकूण 7 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम करून त्यांच्या हाती शिवबंधन मानलं. थोडक्यात मनसेला दणका देऊन त्या पक्षाचे 6 नगरसेवक मुंबई महापालिकेतले शिवसेनेने आपल्यात सामावून घेतले. त्याची आठवण हे अमेय खोपकर करून देत आहेत. ते थोडक्यात सांगतायत, हाच दिलीप लांडे हा मनसेचा नगरसेवक होता, शिवसेनेने त्याला फोडला आणि त्याच्याबरोबर आणखीन 6 नगरसेवक फोडले. तेव्हा तुम्हाला गुदगुल्या झाल्या होत्या ना. आता तुम्हाला कळेल की तेव्हा मनसेला आणि मनसेच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेमकं काय दुःख झालं होतं. कारण ती तर साधी जखम होती, कोरखडा उठला होता. आज बळबळा वाहणारी जखम आहे. 6 नगरसेवक आणि 36 आमदार, याला म्हणतात टोमणा. उद्धवराव, टोमणे मारायचे असतील तर असे जे कोण आहेत, अमेय खोपकर मनसेमध्ये एकापेक्षा एक दांडगे टोमणेबाज आहेत. मला असं वाटतं की संदीप देशपांडे, तुमचे हे कोण अमेय खोपकर, असे जे मनसेमधले लोक आहेत, त्यांची उद्धवराव शिकवणी लावून घ्या. जरा थोडं संजय राऊत यांच्या शिकवणीतून बाहेर पडा, मग कळेल टोमणे कसे मारत. असो, पण मनसेच्या अमेय खोपकरांनी शिवसेनेला मारलेला हा जो टोमणा आहे, हा वर्मावर घाव घातल्यासारखा आहे. आणि म्हणूनच त्याच्यावर एक थोडक्यात मी तुमच्यासमोर विश्लेषण केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.